आदिती, तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये b² - 4ac साठी डेल्टा ए नोटेशन वापरलं आहे. डी वापरलाय. डिस्क्रिमिनंट साठी डी वापरलाय. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि डिस्क्रिमिनंट d इज इक्वल टू b² - 4ac. म्हणजेच d ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल याच्यामध्ये रूट्स जे असतात एक प्लस घेऊन मिळेल आणि एक मायनस घेऊन मिळेल. म्हणजे फर्स्ट रूट आपण म्हणूया की अल्फा इज इक्वल टू -b प्लस रूट डिस्क्रिमिनंट डिवायडेड बाय 2 आणि बीटा सेकंड रूट -b मायनस रूट डिस्क्रिमिनंट d डिवायडेड बाय 2a. हे दोन सेपरेट रूट्स मिळतील कधी ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर. मग फॉर एक्झाम्पल असं म्हणूया की b ची व्हॅल्यू 2 आहे आणि रूटमध्ये डिस्क्रिमिनंट 3 आहे आणि डिवाइड बाय ट्वाइस आहे, समजा 10 येत असेल तर रूट येणार अल्फा इज इक्वल टू -2 प्लस √3 डिवायडेड बाय 10 किंवा 5 घेऊया, ट्वाइस ची व्हॅल्यू 5 येत असेल. आणि दुसरा रूट मिळेल बीटा इज इक्वल टू -b मायनस √5 -2 मायनस √3 डिवायडेड बाय 5. असे दोन सेपरेट रूट्स मिळतील आणि ते दोन्ही रूटमध्ये पॉझिटिव्ह नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह असतं म्हणजे रिअल नंबर आहे. हा सगळा रिअल पार्ट आहे आणि हा पण सगळा रिअल पार्ट आहे आणि दोन्ही सेपरेट आहेत, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. म्हणजेच दोन्ही रूट काय असतात, डिस्टिंक्ट असतात, वेगळे असतात, डिफरंट असतात आणि रिअल असतात. म्हणजे इथे म्हणू शकतो नेचर ऑफ रूट्स पाहायचं आहे आपल्याला. ज्या वेळेस b² - 4ac ची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते. म्हणजे डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे असतात, देअरफॉर रूट्स आर रिअल अँड इक्वल नाही, हे प्लस आहे आणि मायनस आहे, हे पण प्लस असेल हे पण प्लस असेल तर इक्वल म्हणूया. जे सेकंड कंडिशन मध्ये येणार आहे. समजा सेकंड केस काय, इफ b² - 4ac इज इक्वल टू 0 असेल, म्हणजे डिस्क्रिमिनंट 0 असेल, रूट मधली व्हॅल्यू 0 असेल, तर हा जो पार्ट आहे रूट मधला प्लस होणारा किंवा मायनस होणारा हा काय येतोय, 0 येतोय. म्हणजेच फर्स्ट रूट मिळाला -2/5 आणि सेकंड रूट पण मिळाला -2/5. म्हणजेच डिस्क्रिमिनंट म्हणजे रूटची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर दोन्ही रूट्स काय असतात, रिअल अँड इक्वल. आणि काय असतात रूट्स ते, देन अल्फा इज इक्वल टू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 मिळाली म्हणजेच फर्स्ट रूट मिळाला -b/2a -b डिवाइड बाय 2a आणि सेकंड रूट बीटा इज इक्वल टू, पण d ची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट 0 असेल तर -b/2a. म्हणजे दोन्ही रूट्स काय मिळाले, इक्वल मिळाले. कधी b² - 4ac 0 असेल तर, डिस्क्रिमिनंट 0 असेल तर. म्हणजे सेकंड कंडिशनमध्ये जर b² - 4ac 0 असेल तर रूट्स कसे असतात, रिअल अँड इक्वल. आणि थर्ड कंडिशन, इफ b² - 4ac लेस दॅन 0, दॅट इज डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन 0. डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असेल तर काय होईल, तर आपल्याला हे माहीत आहे की रूटमध्ये -2, रूटमध्ये -3, रूटमध्ये -4, रूटमध्ये -5,
रूटमध्ये कोणताही निगेटिव्ह नंबर असेल तर हा जो नंबर मिळणार आहे, स्क्वेअर रूट जे मिळणार आहे ते इमॅजिनरी, हा वर्ड आपण नंतर वापरणार आहे 11th मध्ये. सध्या तरी आपण नॉट रिअल हा वर्ड वापरणार आहे. हे जे आहे ते नॉट रिअल असं म्हणूया. ज्याच्यामध्ये 11th मध्ये कॉम्प्लेक्स नंबर म्हणून चॅप्टर आहे, त्यामध्ये मग इमॅजिनरी नंबर्स कसे आहेत आयोटाच्या आयच्या फॉर्ममध्ये लिहिता येतात ते. सध्या तरी इथे रूट्स हे काय असतात, नॉट रिअल एवढं बोललं ते बास होईल. देअरफॉर हिअर अल्फाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटमध्ये काय येणार आहे, डी विच इज लेस दॅन 0, किंवा हे लिहायची पण गरज नाही, डायरेक्ट लिहून टाका. हिअर रूट्स आर नॉट रिअल म्हणजेच इमॅजिनरी असतात. या झाल्या 3 कंडिशन्स नेचर ऑफ रूट्सच्या. रूट्स कसे असतील, रिअल अँड डिस्टिंक्ट असतील किंवा रिअल अँड इक्वल असतील, किंवा तिसरी कंडिशन आहे नॉट रिअल असतील. हे कशावरती डिपेंड आहे, फक्त हा जो फॉर्म्युला आहे -b प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए मध्ये डिस्क्रिमिनंटच्या म्हणजे डेल्टाच्या म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू, डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही रूट्स रिअल असणार आणि वेगवेगळे असणार, डिस्टिंक्ट असणार. हे -b प्लस रूट डेल्टा अपॉन ट्वाईस ए, -b मायनस रूट डेल्टा अपॉन ट्वाईस ए. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल म्हणजेच डी 0 असेल तर हा रूट येणार -b अपॉन 2a, कारण डीची व्हॅल्यू 0 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 0 0 येणार आहे. हा रूट पण येणार -b अपॉन ट्वाईस ए. त्यामुळे दोन्ही रूट्स इक्वल येणार आणि ते काय असतात तर -b अपॉन ट्वाईस ए असतात. रूट्स आर रिअल अँड इक्वल. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac मात्र रूटमधली व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 असेल तर रूट्स काय असतात, नॉट रिअल. लिहून झालं का बघा. आणि मग पुढे एक्झाम्पलमध्ये फक्त आपल्याला याच्यामध्ये चेक करायचंय रिअल्स आहे का, नॉट रिअल आहे का, इक्वल आहे. म्हणजे आपल्याला फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे डेल्टा किंवा डी म्हणतो आपण त्याला, ते फाइंड करायचं. ठीक आहे, आपण काय करूया, डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाऊया. बेस्ड ऑन बेसिक्स. Based on basic concept, determine the nature of roots of the following quadratic equations. Question काय बघा, find the determine the nature of roots of following quadratic equation of given quadratic equations. शॉर्टकट मध्ये लिहितो. फर्स्ट एक्झाम्पल दिलंय, स्टार्ट करायला लगेच सॉल्व करायला, डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं आणि त्याच्यावरून कन्क्लुजन सांगायचं आपलं. फर्स्ट एक्झाम्पल आहे 2x² प्लस x मायनस 1 इज इक्वल टू 0. त्यांनी रूट्स फाइंड करायला नाही सांगितलं, फक्त रूट्स रिअल डिस्टिंक्ट आहेत, इमॅजिनरी आहेत का रिअल आणि इक्वल आहेत. x² मायनस 4x इज इक्वल टू 0. थर्ड एक्झाम्पल आहे x² प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0. काय करूया, फर्स्ट एक्झाम्पल घेऊया इथे.
2x² प्लस x मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि मग याला कम्पेअरिंग विथ आपलं जे स्टँडर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, याच्याबरोबर कम्पेअर केलं की a ची व्हॅल्यू मिळते 2, b ची व्हॅल्यू मिळते 1 आणि c ची व्हॅल्यू मिळेल -1. a, b आणि c या व्हॅल्यू मिळाल्यानंतर अगोदर काय फाइंड करूया, b² मायनस 4ac म्हणजेच b1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 4ac, a ची व्हॅल्यू आहे 2 इंटू -1 म्हणजेच 1 मायनस मायनस प्लस 4 टू 8 इज इक्वल टू 9. फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे एवढंच पाहिजे आपल्याला. b² मायनस 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली, देअरफॉर रूट्स ते फाइंड नाही करायचे, रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट, एवढंच आहे. सेकंड एक्झाम्पल घ्या लगेच. x² मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. ॲक्च्युली याचा तुम्ही बघू शकता हा x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजेच x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचा अर्थ दोन फॅक्टर आले x मायनस 2 म्हणजेच एक्सच्या व्हॅल्यू 2 येणार आहे. दोन्ही रूट्स काय येणार आहेत, इक्वल. पण आपल्याला या मेथडनी सांगायचं नाही आहे, त्यांना b² मायनस 4ac फाइंड करून सांगायचं. त्यामुळं आपण काय करूया, परफेक्ट स्क्वेअर करून रूट्स फाइंड करायच्या भानगडीत पडायला नको. इथे a ची व्हॅल्यू आहे 1, b आहे -4 आणि c ची व्हॅल्यू आहे 4. आणि मग b² मायनस 4ac म्हणजेच -4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a1 इंटू c किती आहे 4 आहे, म्हणजेच -4 चा स्क्वेअर 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. म्हणजेच डिस्क्रिमिनंट d0 येत असेल, b² मायनस 4ac जर 0 येत असेल, देअरफॉर कन्क्लुजन काय, रूट्स आर बोथ द रूट्स आर रियल अँड इक्वल. लगेच तिसरं एक्झाम्पल सॉल्व करा. x² प्लस x प्लस 1 इज इक्वल टू 0 मध्ये a 1 आहे, b पण 1 आणि c पण 1. x² चा कोएफिशियंट x आणि 1, तिन्ही c ची व्हॅल्यू पण 1 आणि मग तिन्ही व्हॅल्यू 1 असतील तर b² मायनस 4ac इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 मायनस 4 म्हणजे -3 विच इज लेस दॅन 0. आणि मग कन्क्लुजन काय, देअरफॉर रूट्स आर नॉट रियल, निगेटिव्ह आली ना, रूट्स आर नॉट रियल. हां बरोबर आहे का बघा. बाकीचे कुठे गेले, राशी बाकीचे व्हिडिओ का बंद आहे तुमचा? हां सांगा पटकन, घरी नाही आहे का तुम्ही, बाहेरून क्लास करताय? मग बर, आम्हाला भूक लागेल म्हणून आमची काळजी घेताय का? मग बाकीचे कुठे आहेत? माहित नाही. प्रीती, तबस्सुम, नबीला आणि आदिती तुमचे क्लासमेट्स. बर, निवांत वेळेमध्ये संध्याकाळी व्हिडिओ बघून ते करणार असतील पळवत पळवत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन थोडे वेगळे, तो पॅटर्न आपण समजून घेऊया, त्यात काय कळत नसेल. इनइक्विलिटीचं काही पार्ट बघणार आहे आपण, कारण इथे नेचर ऑफ रूट्स जो प्रकार आहे डेल्टा ची कंडिशन पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या रिलेटेड आहे. तो बसून लेट का झाला?
गायब. बर, आपण थोडंसं वेगळा प्रकार समजून घेणार आहे आता, पण त्याची गरज आहे का इथे? आताच नाही आहे. हां, म्हणून 900 झालं. बर, का शाळा उशिरा सुटली का आज? Find the value of k or real and equal roots if -5 is the root of the equation and quantity has equal roots चेच एक्झाम्पल आहेत. मग इनइक्विलिटीच्या त्या कंडिशन कशाला दिल्यात? ठीक आहे, बघूया एकदा. कारण पॉइंट्स टू रिमेंबर. बघा, हे इनइक्विलिटी चॅप्टर समजून घेतल्यासारखं आहे. आपण हेडिंग देऊया पॉइंट्स टू रिमेंबर मध्ये. फर्स्ट अवघड नाही आहे. जर एखादा फॅक्टर किंवा लिनियर फॉर्म एक्स प्लस बी ग्रेटर दॅन 0 असेल तर याच्यावरून कन्क्लुजन काय? एक्सची व्हॅल्यू काय असणार? किंवा प्लसच्या ऐवजी मायनस घेतलं, ठीक आहे, मायनस घेतल्यावर अजून सोपं होईल. एक्स मायनस बी पॉझिटिव्ह असेल किंवा एक्स -2 पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन काय? एक्स इज ग्रेटर दॅन 2. हे समजतं तुम्हाला. तसंच 2x + 5 किंवा मायनसच घेऊ, -5 पॉझिटिव्ह असेल तर एक्स काय असला पाहिजे? ग्रेटर दॅन 5/2. हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे या ठिकाणी एक्स मायनस बी ग्रेटर दॅन 0 असेल तर एक्स काय असला पाहिजे? ग्रेटर दॅन b/a. हे समजण्यासारखं आहे. प्रॉब्लेम इथून पुढे. हां, तिथे पण गंमत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक्स इज ग्रेटर दॅन b/a इफ a इज ग्रेटर दॅन 0. a पॉझिटिव्ह असेल तर, म्हणजे इथे a काय आहे? इथे a आहे 2. a पॉझिटिव्ह असेल तर ठीक आहे, 5/2 पेक्षा ग्रेटर असेल. पण जर a निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 असेल तर काय मिळेल? तर यासाठी आपण काय करूया, हे अजून एक इनइक्विलिटी घेऊया. -2x - 5 ग्रेटर दॅन 0 हे सॉल्व्ह करायचं आहे. तर तुमची पहिली स्टेप येणार -2x इज ग्रेटर दॅन 5. हे ठीक आहे. त्यानंतर हा -2 इकडे डिवाइड कसा होतो? हा 2 इकडे डिवाइड कसा झाला? तर दोन्ही साईडला 2 ने डिवाइड केला.
म्हणजे आता याच्या पुढे ज्यावेळेस मी -2 डिवाइड करणार आहे दोन्ही साईडला, इथे एक्स येईल आणि इथे काय येईल 5/-2. पण आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबरनी डिवाइड केल्यानंतर इनइक्वलिटी काय होते, चेंज होते. म्हणजे ए इज लेस दॅन 0 असेल त्या केसमध्ये एक्स काय असणार आहे, लेस दॅन b/a. हे कळतंय का बघा सगळीकडे. बघा हे झालं पहिली इनइक्वलिटी, ज्याच्यामध्ये एक्स मायनस बी काय होतं, ग्रेटर दॅन 0 होता. त्यामध्ये ए पॉझिटिव्ह असेल तर एक्स इज ग्रेटर दॅन b/a आणि ए निगेटिव्ह असेल तर एक्स इज लेस दॅन b/a. ह्या गोष्टी दोन्ही या 2 एक्झाम्पलवरून समजून घेतल्या आपण. असंच नेक्स्ट इनइक्वलिटी आहे x² - a² ग्रेटर दॅन 0 असेल. x² - a² पॉझिटिव्ह असेल तर या केसमध्ये आपल्याला काय रिझल्ट मिळणार आहे, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल, दोन्हीचा रिझल्ट सेमच असेल. x² - a² ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर याचा रिझल्ट काय असेल. त्यासाठी एक्झाम्पलच घेऊया म्हणजे लक्षात येईल. त्यासाठी नंबर लाईन बघितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही, आणि हे इनइक्वलिटी समजले तर तुम्हाला पुढे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. बघा लक्ष द्या. x² इज ग्रेटर दॅन x² - a² साठी 2² घेऊया सरळ. x² - 2² ग्रेटर दॅन 0 असेल तर x² इज ग्रेटर दॅन 2². हे कळतंय आपल्याला. -2² इकडे आल्यावर इक्वल टू साईन इक्वलिटी सारखंच इनइक्वलिटीमध्ये आपण शिफ्ट करू शकतो. निगेटिव्ह नंबर असेल तर फक्त इनइक्वलिटी डिवाइड आणि मल्टिप्लाय केल्यावर चेंज होते, हे माहिती आहे. म्हणजेच x² इज ग्रेटर दॅन काय 4. आता सांगा नंबर लाईनवरती 0 येते, 1, 2, 3 आणि 4, -1, -2, -3 आणि -4. इकडे -इन्फिनिटीपर्यंत पाहिजे तेवढे नंबर आहेत, इकडे +इन्फिनिटीपर्यंत पाहिजे तेवढे नंबर आहेत. याच्यामधला कोणता रिजन असा आहे बघा लक्षात येते का. राशी आणि तर बसून तुमचा व्हिडिओ कधी चालू होणार आहे, किती तारखेला, किती वाजता सांगा पटकन. राशी टिफिन वगैरे काय नेत नाही का सकाळपासून, काहीच नाही का, उपास होता. सांगा x² इज ग्रेटर दॅन 4 असेल तर x ची व्हॅल्यू काय असणार, कोणत्या नंबरचा स्क्वेअर या नंबर लाईनमध्ये कोणता रिजन असा आहे. एक तर क्लिअर आहे, समजा x² इज इक्वल टू 2² म्हणजेच x² इज इक्वल टू 4 असतं तर x ची व्हॅल्यू काय आली असती, +-2 आली असती. 4चं स्क्वेअर रूट काय +-2. म्हणजे आता एक्सच्या व्हॅल्यू +2 आणि -2च्या मध्येच कुठेतरी येणार आहेत, त्याच्या आजूबाजूला येणार आहेत. म्हणजे +2च्या इकडे तिकडे किंवा -2च्या इकडे तिकडे. आता आपण 3 भाग करूया. -2च्या लेफ्टला -3, -4, -5, -6. +2च्या राईटला 3, 4, 5, 6 पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. आणि मग 0 to 2 ह्या 2 पेक्षा लहान व्हॅल्यू आहेत, किंवा 0 to -2, -2 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आहेत. या सगळ्या व्हॅल्यू इन बिटवीन -2 to 2 आहे. आता सांगा 3 भागामध्ये आपण x म्हणूया, हा रिजन y म्हणूया आणि हा z म्हणूया. म्हणजेच -इन्फिनिटी पासून -2 पर्यंतचा रिजन x आहे, -2 पासून +2 पर्यंतचा रिजन y आहे, आणि +2 to +इन्फिनिटी रिजन z आहे. तर x ची व्हॅल्यू याच्यामधल्या कोणत्या रिजनचा स्क्वेअर x ची व्हॅल्यू काय असणार, ज्याचा स्क्वेअर हा 4 पेक्षा ग्रेटर आहे. आपण सुरुवातीपासून बघूया. -इन्फिनिटी पासून -2 पर्यंतचा स्क्वेअर, -3चा स्क्वेअर किती 9, 4 पेक्षा ग्रेटर आहे. -4चा स्क्वेअर 16, तो पण -4 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच या साईडचा जो रिजन आहे -2चा स्क्वेअर किती 4 इक्वल टू 4 येतोय. म्हणजेच या लेफ्ट साईडचा रिजन जो आहे तो ग्रेटर दॅन 4 आहे. याच्याऐवजी -2 पासून 2 पर्यंतचा कोणताही इंटिजर घेऊ आपल्याला लक्षात येण्यासाठी. -1चा स्क्वेअर किती +1, तो 4 पेक्षा ग्रेटर नाही आहे.
झिरोचा स्क्वेअर 0, तो 4 पेक्षा ग्रेटर नाही. आपल्याला 4 पेक्षा ग्रेटर कोणत्या व्हॅल्यू आहेत तो रिजन शोधायचा आहे. 1चा स्क्वेअर 1, 4 पेक्षा ग्रेटर नाही आहे, आणि 2चा स्क्वेअर 4 इक्वल येतोय. पण 4 पेक्षा ग्रेटर इकडचा रिजन आहे, म्हणजेच 2च्या पुढचा 2.1, 2.2, 2.3, 3 पण चालेल. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16. म्हणजे हा जो रिजन आहे हे प्लस इन्फिनिटीपर्यंत, मायनस इन्फिनिटीपासून -2 पर्यंत, म्हणजेच आपण असं म्हणूया की एक्सची व्हॅल्यू लेस दॅन -2 आणि +2च्या पेक्षा जास्त, म्हणजेच एक्स इज ग्रेटर दॅन +2. ह्या सगळ्यांचा स्क्वेअर हा काय होणार आहे, 4 पेक्षा ग्रेटर येणार आहे. आता मला सांगा, हे होतं एक्झाम्पल x² - 2² ग्रेटर दॅन 0चं, ज्याच्यामध्ये x² इज ग्रेटर दॅन 2² आला, म्हणजेच x² इज ग्रेटर दॅन 4 आला. तर त्याचं सोल्युशन मिळालं x इज लेस दॅन -2 और x इज ग्रेटर दॅन +2. म्हणजे -2च्या लेफ्टला -2 पेक्षा लेस कुठलीही व्हॅल्यू असेल तरी त्याचा स्क्वेअर ग्रेटर दॅन 4 येणार आहे. +2चा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 4 येणार आहे, म्हणजेच 2 पेक्षा ग्रेटर कोणतीही व्हॅल्यू असेल तरी चालेल. मग याचं सोल्युशन काय मिळेल, x² - a² ग्रेटर दॅन 0चं, x इज लेस दॅन -a और x इज ग्रेटर दॅन +a. हे दोन सोल्युशन, x इज लेस दॅन -a, x इज ग्रेटर दॅन +a. बघा आता काय करूया, याच्याऐवजी इथे जर इक्वल टू साईन असतं तर इथे काय आलं असतं, -2चा स्क्वेअर 4 येतो, म्हणजे हे पण चालेल, आणि +2चा स्क्वेअर 4 येतो, म्हणजे हे पण चालेल. इक्वल टू 4 पण चालेल. याचा अर्थ -2 आणि 2 पण इन्क्लूड करायचा. म्हणजे इनइक्वलिटी काय येणार याची, एक्सची व्हॅल्यू ही लेस दॅन इक्वल टू -2 पाहिजे आणि एक्सची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन इक्वल टू +2 पाहिजे. हा सोल्युशन सेट आला याचा, x² - a² इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0चा. काय येणार, x इज लेस दॅन इक्वल टू -a और x इज ग्रेटर दॅन इक्वल टू +a. हे काय या चॅप्टरमध्ये बघतोय आपण, तर हे जे आहेत हे काय आहेत, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. x² - 4 इक्वल टू 0 हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा डिस्क्रिमिनंट आल्यानंतर आपल्याला याचा उपयोग करता येईल. 3 कंडिशन कळाले का बघा. आता अजून एक लेस दॅन 0चा, आता गोंधळ आहे थोडासा. लेस दॅन 0ची तिसरी कंडिशन, x² - a² लेस दॅन 0 कधी असेल सांगा, कोणत्या रिजनमध्ये. आपण याचंच साईन काय करूया, लेस दॅन करूया, लेस दॅन 4. 4 पेक्षा लहान कोणाचा स्क्वेअर आहे, परत एकदा XYZ 3 रिजन घेतले. बघा हा रिजन आहे का ज्याचा स्क्वेअर हा 4 पेक्षा लहान आहे, लेस दॅन 4 आहे, म्हणजेच -2 पासून 2 पर्यंत. आपण असं म्हणू शकतो, एक्स इज डायरेक्ट एका याच्यामध्ये एक्स इज ग्रेटर दॅन -2 लेस दॅन +2, किंवा असं पण लिहितात एक्स इज ग्रेटर दॅन -2 अँड लिहितं ना, अँड इथून इथपर्यंत म्हणजे अँड एक्स इज लेस दॅन +2. पण हे न लिहिता हे जास्त सोयीस्कर आहे. एक्सची व्हॅल्यू ही -2 +2 मध्ये कुठनाचाही स्क्वेअर करा, त्याचा स्क्वेअर हा लेस दॅन 4 झाला पाहिजे. म्हणजे x² - a² लेस दॅन 0चा सोल्युशन सेट काय, तर x इज ग्रेटर दॅन -a आणि लेस दॅन +a. x इज इन बिटवीन -a+a. आणि हे जर x² - a² लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर याचं सोल्युशन सेट काय, तर ग्रेटर दॅन इक्वल टू -a आणि लेस दॅन इक्वल टू +a. याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला होणार आहे नंतर पुढे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कमी झाला तरी. अजून दोन रिझल्ट आहेत जे आपण काय करूया, वरती घेऊया. असंच हे काय आहे तर बघा, लक्षात येते का, हे x² - a² म्हणजेच x - a इंटू x+a असे दोन फॅक्टर आहेत. x - a इंटू x+a असे दोन फॅक्टर आहेत आणि त्याचा रिझल्ट हा आला आहे. याच्याऐवजी दोन फॅक्टर जर a आणि b च्या फॉर्ममध्ये असतील, म्हणजे x - a इंटू x - b असे दोन फॅक्टर असतील
आणि ही पहिली कंडिशन आहे ग्रेटर दॅन 0 वेअर ए इज लेस दॅन बी. ग्रेटर दॅन 0 वेअर ए इज लेस दॅन बी. तर या केसमध्ये दोघांचा प्रोडक्ट इज लेस दॅन बी का ग्रेटर दॅन बी आहे? हां, लेस दॅन बी आहे, बरोबर. ए इज लेस दॅन बी असंच आहे ते. आपण असं म्हणूया की मायनस ए इज लेस दॅन प्लस ए, असेच दोन फॅक्टर आहेत. याचे फॅक्टराइज केल्यावर एक्स मायनस ए आणि दुसरा फॅक्टर काय येतो एक्स प्लस ए. दोन फॅक्टर आहेत एक्स मायनस ए आणि एक्स प्लस ए. थोडक्यात मग इथे ए आहे आणि इथे दुसरा रूट्स काय येणार आहे, हा प्लस ए येणार आहे, हा मायनस ए, असं काहीतरी येईल. अशाच पद्धतीने ए आणि बी असेल तर त्या केसमध्ये हे डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये इनइक्विलिटीचा एखादा पॉईंट एक्सप्लेन करायचा असेल डिटेलमध्ये बघू. पण सध्या तरी या व्हॅल्यूवरून तुमच्या लक्षात येईल की एक्सची व्हॅल्यू ए इज लेस दॅन बी आहे, म्हणजे सोल्युशन सेट कसा असणार आहे, एक्स इज लेस दॅन ए और एक्स इज ग्रेटर दॅन बी असेल. का उलट झालं, ए इज लेस दॅन बी असेल तर एक्स इज लेस दॅन ए और एक्स ग्रेटर दॅन बी, बरोबर आहे. पॉझिटिव्ह रिझल्टसाठी म्हणजे दोघांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर ए इज लेस दॅन बी ची कंडिशन म्हणजे आता दोन फॅक्टर तुम्ही एक्झाम्पल म्हणून एक्स मायनस 2 आणि इंटू एक्स मायनस 3 घेऊन बघा. हा दोघांचा प्रोडक्ट जर पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला मिळेल. तर हे सॉल्व करत नाही आपण सध्या तरी, डायरेक्ट लक्षात ठेवा, कारण तुमच्या बुकमध्ये खूप कमी एक्झाम्पल आहेत. याचा वापर करून आपण डायरेक्ट रिझल्ट वापरूया की काय रिझल्ट असणार आहे. एक्स इज लेस दॅन 2, एक्सच्या 2 पेक्षा लहान सर्व व्हॅल्यूला ही इनइक्विलिटी किंवा हा रिझल्ट काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. और एक्सच्या 3 पेक्षा मोठ्या सर्व व्हॅल्यूला हा रिझल्ट पॉझिटिव्ह येणार आहे. का तर ए इज लेस दॅन बी, ए म्हणजे 2 आणि बी म्हणजे 3. असंच नेक्स्ट कंडिशन आहे, हे एक्झाम्पल म्हणून लिहायला हरकत नाही. शेवटची कंडिशन एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी यांचा प्रोडक्ट निगेटिव्ह असेल, ए इज लेस दॅन बी. सेम कंडिशनला ए आणि बी, ए हा बी पेक्षा लहान असेल तर यांचा प्रोडक्ट निगेटिव्ह कधी येईल. आपल्याला माहिती आहे हे लिनियर प्रोडक्ट आहे, त्यांच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशनच तयार होतं. आणि मग हे निगेटिव्ह कधी येईल म्हणजेच लेस दॅन 0 कधी येईल. तर सेम कंडिशन आहे, एक्स इज सॉरी याचा रिझल्ट हे असं आहे, असं प्लस मायनस ए प्लस एच्या मध्ये एक्स असणार, म्हणजेच याचा रिझल्ट काय असणार, एक्स हा ए आणि बीच्या मध्ये असणार, ग्रेटर दॅन ए आणि लेस दॅन बी, एवढंच आहे.